आम्ही सखी इव्हेंट, आम्ही 4 मैत्रिणी आहोत ट्रेनमधल्या आणि आम्ही चौघी मिळून हे एक्झिबिशन भरवण्याचा प्लॅन केला. कारण सगळ्या महिलांना, उद्योजकांना एक एक प्लॅटफॉर्म भेटावं आणि ते प्लॅटफॉर्मसाठी हे कार्यक्रम आम्ही पहिला आपलं रोटरी क्लबलाही झालेलं आहे एकदा, आमचं ग्रीन सिटीलाही एकदा झालंय. ही आपली तिसरी इव्हेंट आहे आणि त्याच्यामध्ये संवाद फाउंडेशन तर्फे सौ सुवर्णा साळुंखे मॅडमने आपल्याला खूप सपोर्ट केला आहे हे सगळं हॉल अरेंज करून देण्यासाठी. आणि आता त्यांनी सगळ्यांना इन्व्हिटेशन पण खूप जणांना दिलेलं आहे. तर त्याच्या अंतर्गत हे महिलांना प्लॅटफॉर्म एक तयार केलेला आहे की ज्या छोट्या छोट्या उद्योजक आहेत त्यांच्यासाठी हा प्लॅटफॉर्म आहे. त्याच्यामागे ही संकल्पना, आम्ही स्वतःही स्टॉल लावायचो. तर आम्हाला अंबरनाथमध्ये कुठे असं मार्केट नव्हतं भेटत की तिथे स्टॉल लावता येईल. आणि अंबरनाथ मधल्या खूप लेडीज आहेत की त्या बाहेर जातात, मग त्यांना तिकडच्या तिकडे एक मार्केट ओपन करून देता येईल आणि बाहेर सगळ्यांना बाहेर जाण्यापेक्षा आपल्या अंबरनाथमध्ये त्या लोकांना शॉपिंगचा आनंद पण घेता येईल. 2 दिवसाचा आपला कार्यक्रम आहे, आज 6 आणि उद्या 7 तारखेचा. सकाळी 11 ते रात्री 9 वाजेपर्यंतचा कार्यक्रम चालू आहे. तर लोकांचं एवढंच आहे की आपल्या अंबरनाथ मधल्या ह्या महिला आहेत, उद्योजक आहेत, त्यांच्यासाठी तुम्ही बाहेर जाऊन शॉपिंग करण्यापेक्षा तुम्हाला जे बाहेर भेटतं एक वेगवेगळ्या व्हरायटी तुम्हाला इथेही भेटतील. हँडमेड लोकांचे आहेत, स्वतः घरी प्रोडक्ट बनवलेले आहेत, सगळं काही आहे, तुम्हाला ते इथे भेटेल. तर तुम्ही सर्वांनी नक्की इथे येऊन व्हिजिट करावी आणि आपल्या महिला उद्योजकांना प्रोत्साहन द्यावं. सगळ्यात पहिले संवाद फाउंडेशन आणि सखी इव्हेंट्स कडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे महिलांना प्लॅटफॉर्म देण्यासाठी. अनेक 20-25 स्टॉल इकडे आहेत. महिलांना मी एवढंच सांगेन की बेस्ट प्रोडक्ट ठेवा. क्वालिटी बेस्ट असेल प्रोडक्टची तर लोक तुमचा प्रोडक्ट घ्यायला येतात. कितीही कॉम्पिटिशन असली तरी प्रत्येकाचा प्रोडक्ट सेल होतो. इथे खूप म्हणजे बऱ्याच लेडीज आहेत ज्यांनी स्टॉल लावले, काही पहिल्यांदा लावत आहेत. सगळ्यांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि पुन्हा एकदा सखी इव्हेंट्स आणि संवाद फाउंडेशन या दोघांनी हा इनिशिएटिव्ह घेतल्याबद्दल दोघांचेही आभार. महिला उद्योजकांना एक प्लॅटफॉर्म मिळण्यासाठी सखी इव्हेंट आणि संवाद फाउंडेशन यांच्याकडून आम्ही एक बाजारपेठ तयार केलेली आहे आपल्या भक्ती शक्ती चौक आदित्य छाया बिल्डिंगच्या हॉलमध्ये. आणि म्हणजे प्रत्येक एरियात जेव्हा आपण ती प्रदर्शन एक्झिबिशन ठेवू तेव्हा वेगळे कस्टमर त्यांना मिळतात आणि वेगळे रिसर्च त्यांचा सुरू होतो. आणि त्याचं प्रोडक्शन आणि कस्टमर डायरेक्ट असल्यामुळे त्यांना एक शिकायला मिळतं की कस्टमरांची आवड काय आहे, त्याच्यानुसार ते त्यांच्या प्रोडक्टमध्ये पण बदल करत असतात. हा एक्झिबिशनचा फायदा महिलांना होतो आणि ते हळूहळू ते शिकतायत तसं त्यांच्यामध्ये चेंज करतील. आणि ह्याच्यामुळे जो आम्ही हा प्रयत्न केलेला आहे संवाद फाउंडेशन आणि सखी यांनी सगळ्या सख्यांनी मिळून जो प्रयत्न केलेला आहे त्याच्यासाठी त्यांना बराच फायदा होईल आणि एक वेगळं व्यासपीठ. आणि ह्या कार्यक्रमाला आम्ही खास रूपाताई जगताप यांना बोलवलं होतं कारण खास त्या महिलांना फायनान्स करत असतात जय हिंद बँकेतर्फे आणि त्यांचा पण त्यांना फायदा होईल याच्यासाठी त्यांना पण बोलवलं होतं. आणि खूप इथे व्यवस्थित सगळ्यांनी स्टॉल मांडलेले आहेत आणि त्यांना पुढे त्यांचा उद्योगधंदा वाढण्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा.